13 डिसेंबरला येणाऱ्या आता 3-4 दिवसाच्या नंतर वर्ग 5वी साठी नवोदयचा पेपर आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा आधी श्री कोचिंग क्लासेस करून महाराष्ट्रातील व भारतातील सर्व जे नवोदयला बसलेले आहेत त्या विद्यार्थ्यांना सगळ्यात आधी बेस्ट ऑफ लक आणि खूप खूप शुभेच्छा। बघा, नवोदयच्या सर्व मुलांचा खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास झालेला आहे, पण त्या लहान मुलांना नवोदय पेपर कसा सोडवावा हा त्यांच्या पुढे प्रश्नचिन्ह असतं। तर बघा, या ट्रिकनुसार जर तुम्ही पेपर सोडवला, वर्षभरात सर्व विद्यार्थ्यांचा खूप चांगल्या प्रकारे अभ्यास झाला, पण पेपर सोडवताना काही काळजी तुम्हाला घ्यावी लागणार आहे। बघा, तर सगळ्यात पहिल्यांदा आपण बघू की पेपर सोडवताना काय करायला पाहिजे। बघा, नवोदयमध्ये 3 घटक आहेत, एक बुद्धिमत्ता आहे, एक भाषा आहे आणि एक गणित आहे। तर सर्वप्रथम जसं तुम्ही बुद्धिमत्ता सगळ्यात आधी येतं पेपरमध्ये सुद्धा, तर बुद्धिमत्ता सोडवा आणि बुद्धिमत्ता सोडवताना जर एग्जाम सेंटरमध्ये तुम्हाला पेन्सिल नेता आली तर पेन्सिल न्या, कारण बुद्धिमत्ता आणि गणित उतारे सोडवताना भाषेचे पेन्सिलचा तुम्हाला वापर करता येईल। आणि जर नेता नाही आली तर सगळ्यात पहिल्यांदा बुद्धिमत्ता सोडवा, कारण बुद्धिमत्ता खूप चांगलं विद्यार्थ्यांना जमतं। आणि जर 100 गुण आहेत नवोदयसाठी तर त्याच्यामधले अर्धे 50 गुण कशासाठी आहेत? बुद्धिमत्तेसाठी। म्हणून सगळ्यात जास्त चांगला प्रयत्न बुद्धिमत्ता सोडवण्याचा प्रयत्न करा, कारण अर्धी तुमची लढाई इथं जिंकल्या जाणार आहे। जर तुम्ही 50 म्हणजे 40 प्रश्न जर व्यवस्थित मन लावून सोडवले तर तुमचा रिझल्ट येण्यामध्ये सगळ्यात जास्त त्याचा फायदा होईल तुमच्यासाठी। आणि नंबर 2 ला भाषा सोडवा। बघा, भाषा का सोडवायची? कारण उताऱ्याची प्रॅक्टिस ज्यांनी वर्षभर चांगल्या पद्धतीने केलेली आहे त्याला भाषा सोडवताना सुद्धा बुद्धिमत्ता असा एक फॅक्टर आहे, तेवढा जास्त वेळ लागत नाही। आणि भाषा हा सुद्धा असा एक घटक आहे की ज्याला कमी वेळेमध्ये तुम्ही परफेक्ट आन्सर करू शकता। पण आपल्याला जे या दोघांचा उरलेला वेळ आहे ते कशासाठी वापरायचा आहे? गणितासाठी। कारण गणित करण्यासाठी तुम्हाला कॅल्क्युलेशन वापरावं लागणार किंवा प्रोसेस करून बघावं लागणार। म्हणून बुद्धिमत्ता व्यवस्थित सोडवा, चांगलं सोडवा आणि हळू सोडवा। भाषा पण व्यवस्थित स्पीड घेऊन आणि करेक्ट सोडवा। आणि उरलेला जो सगळा वेळ आहे तो गणित सोडवा। आणि गणित सोडवताना प्रोसेस केल्याशिवाय किंवा कॅल्क्युलेशन केल्याशिवाय, बघा लहान मुलं असतात आणि कॅल्क्युलेशन करताना तुमचं ॲडिशन असू द्या, सबट्रॅक्शन असू द्या, मल्टिप्लाय असू द्या, पदावली असू द्या, जे काही असू द्या, तर ते चुकण्याचं सगळ्यात जास्त प्रमाण असतं की आपण गोंधळ करतो, गडबड करतो। तर सर्व विद्यार्थ्यांना अशी विनंती आहे की त्यांनी हे सोडवताना शांत राहा। त्या दिवशी व्यवस्थित एक्झाम सेंटरला तुम्ही एक 10चा जर तुम्हाला वेळ असेल किंवा जे टाइम दिला त्याच्या अर्धा तास एक्झाम सेंटरला आधी जा, पाण्याची बॉटल न्या आणि त्या दिवशी होईल तोपर्यंत तुम्ही शांत राहण्याचा प्रयत्न करा। क्वेश्चन पूर्ण वाचल्याशिवाय आन्सर टिक करू नका, कारण शेवटी नाही दिलेलं असतं। आणि ह्या ट्रिकचा वापर करा। बघा, पहिल्यांदा बुद्धिमत्ता सोडवा, नंतर भाषा सोडवा, नंतर गणित सोडवा। आणि हे सोडवताना या दोघांची स्पीड थोडी जास्त असली पाहिजे। आणि गणित सोडवताना थोडा वेळ लागू द्या, पण करेक्ट आन्सर राईट करा, कारण गणितातले 20 प्रश्नांपैकी 16-17 क्वेश्चन सगळ्यांना जमतात, पण जे 3 प्रश्न आहेत ते तुम्ही वेळ लावून सोडवले तरी चालतंय। आणि माझ्याकडून आणि माझ्या क्लासकडून सर्वांना खूप खूप शुभेच्छा। आणि त्या दिवसासाठी नवोदयमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी सिलेक्ट होतील यासाठी माझ्या सदैव तुम्हाला शुभेच्छा आहेत। जय हिंद, जय महाराष्ट्र।